शिवाजी महाराज आणि शाहिस्ता खान यांच्यातील लढाई 1659 मध्ये लाला महालात घडली. शाहिस्ता खान, जो औरंगजेबाचा प्रमुख सेनापती होता, त्याला पुण्यावर हल्ला करण्याचा आदेश मिळाला होता. त्याने लाला महालात छावणी ठोकली आणि तिथून शिवाजी महाराजांचे स्वराज्य संपवण्याचा प्रयत्न सुरू केला. शाहिस्ता खानच्या छावणीला ताब्यात घेतल्यावर पुणे शहरावर त्याने नियंत्रण मिळवले. त्याचवेळी शिवाजी महाराजांनी त्याच्या विरोधात कारवाई करण्याचे ठरवले. शिवाजी महाराजांनी शाहिस्ता खानच्या छावणीवर हल्ला करण्याची योजना आखली. 17 एप्रिल 1659 रोजी रात्रीच्या अंधारात शिवाजी महाराजांनी आपल्या सैनिकांसह लाला महालावर हल्ला केला. हल्ल्यात शाहिस्ता खान आणि त्याच्या सैनिकांमध्ये गोंधळ माजला आणि शाहिस्ता खानाच्या हाताला गंभीर इजा झाली. या हल्ल्यामुळे शाहिस्ता खानाच्या छावणीमध्ये एक मोठा गोंधळ माजला आणि तेथून त्याला माघारी जावे लागले. शाहिस्ता खान हा औरंगजेबाचा एक विश्वासू सेनापती होता. त्याच्यावर हा पराभव एक मोठा धक्का होता. शिवाजी महाराजांच्या या यशस्वी हल्ल्यामुळे त्यांची खूप प्रशंसा झाली. शाहिस्ता खानला आपल्या सैन्याबरोबर पुणे सोडावे लागले आणि त्याला पुढे जाऊन परत औरंगजेबाच्या सेवेतील कमी महत्त्वाच्या कर्तव्यात काम करावे लागले. या विजयामुळे शिवाजी महाराजांचा दबदबा अधिक मजबूत झाला आणि स्वराज्य स्थापनेसाठी त्यांची समज आणि रणनीती आणखी ठळक झाली. या लढाईचा आणखी एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे शिवाजी महाराजांनी आपल्या शौर्याचे आणि सैनिकी कौशल्याचे उत्तम उदाहरण प्रस्तुत केले. शाहिस्ता खानचा पराभव आणि माघार घेणे हे दर्शविते की शिवाजी महाराज हे केवळ एका शूर सेनानीच नव्हे, तर अत्यंत विचारशील आणि योजना आखणारे रणनीतज्ञ होते. याच कारणामुळे त्यांचा प्रभाव आणि सामर्थ्य अनेक शतकांनंतरही ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो.